गुड इव्हनिंग, मी सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. संविधान पार्टी होणार बहुजन समाज पक्षात विलीन. पाऊस पडून सामाजिक वनीकरण विभागाकडे नागरिकांची पाठ. यावर्षी होणार अत्यल्प वृक्ष लागवड. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पंतप्रधान मोदीचे भाषण ऐकवणे बंधनकारक. बकपाच्या कार्यकर्त्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा. पुणे येथील हल्ल्याचा केला निषेध. आता बातमीपत्र विस्ताराने. फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचा कट्टरवादी असल्याचा आव्हानत 2 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या संविधान पार्टी हा पक्ष 6 सप्टेंबर रोजी बहुजन समाज पक्षात विलीन होणार असल्याने पक्षाचे स्वतःचे वेगळे अस्तित्व राहणार नाही. 2 वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा संविधान पार्टी नावाचा पक्ष उदयास आला आणि या पक्षाने जिल्ह्यातील दलितांची मने जिंकून अदलितांची वोट बँक बनला. नांदेड महापालिकेत स्वतःचे अस्तित्व दाखवत 2 नगरसेवक देखील निवडून आणले. त्याचबरोबर जिल्ह्यात मजलिसे इत्तेहादुल मुसलिमीन या अल्पसंख्याकांच्या पक्षाशी हात मिळवणी देखील केली. आता हा पक्ष स्वतःचे अस्तित्व विसरून उत्तर प्रदेशमध्ये स्वतःचे अस्तित्व विसरलेल्या बहुजन समाज पक्षात विलीन होणार आहे. आज संविधान पार्टीचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. महाराष्ट्रामधील सातत्याने येत असलेलं राजकीय अपयश धुवून काढून बहुजन समाजाला सत्तेचा मार्ग दाखवण्यासाठी संविधान पार्टी बरखास्त करून बहनजी मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टीत महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांच्यासह बहुजन समाज पार्टीत प्रवेश करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. बहुजन समाजाच्या नावाने देशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षासहित अनेक पक्ष उदयाला आले आणि निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या पेट्यांवर डोळे ठेवून स्वतःचे अस्तित्व गमावून बसले. आता तर कुठे नुकतीच राज्यात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या संविधान पार्टीने बहुजन समाज पक्षात जाण्याचा विचार केल्याने या पक्षाचे देखील इतर पक्षांप्रमाणे वाताहत होते की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस होऊन देखील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वाटण्यात येणाऱ्या रोपांकडे नागरिकांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी अल्प प्रमाणात वृक्ष लागवड होणार आहे. यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट महिना देखील कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दुबार आणि तिबार पेरणीने हवालदिल झालाच. त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता. त्यामुळे शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून नागरिकांना मोफत रोपे वाटप करून देखील कुणी रोपे लावण्यास इच्छुक नव्हते. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात बऱ्यापैकी पर्जन्यवृष्टी झाली आहे. आता नवीन रोपे लावण्यास वातावरण अनुकूल असून सामाजिक वनीकरण विभागाने जिल्ह्यातील नागरिकांना मोफत रोपे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु पावसाळा विलंबाने झाला आणि तो जवळपास 20 ऑगस्टच्या नंतर पावसाळा सुरू झाला. तसं पाहिलं तर प्रत्येक वेळेस जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये वृक्ष लागवडीचे कामं चालू होऊन गेलेली असतात. परंतु यावेळेस एक अपवादात्मक परिस्थिती अशी निर्माण झाली की यावर्षीचा पावसाळा हा 15 ऑगस्टच्या नंतर म्हणजे 20 ऑगस्टच्या नंतर सुरू झाला. त्यामुळे वृक्ष लागवडीचे कामे सुद्धा विलंबाने चालू करण्यात आली. सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. वाढती लोकसंख्या आणि घटत जाणारी वृक्षे यामुळे वातावरणात विपरीत परिणाम होत असून अनियमित पाऊस तर होतच आहे. त्याशिवाय वेगवेगळे रोग आणि आजार देखील वाढत आहेत. नागरिकांनी आपली कर्तव्य जाणून वृक्ष लागवड करणे अपेक्षित आहे. परंतु बऱ्यापैकी पाऊस होऊन देखील सामाजिक वनीकरण विभागाला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आजही सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत हजारो रोपे नागरिकांची वाट पाहत आहेत. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मोंढा, नांदेड. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर.
बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. 2 दिवसापूर्वी पुणे येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर RSSच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यामुळे क्रोधित झालेल्या माकपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जिल्हा कचेरीवर आज मोर्चा काढला. 2 दिवसापूर्वी पुणे शहरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली होती. त्याचबरोबर कार्यालयातील काही महत्त्वाचे दस्तावेज देखील जाळण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील माकपाच्या इतर कार्यकर्त्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली. याचा रोष म्हणून आज डावी लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा कचेरी व मोर्चाकडून या घटनेचा निषेध केला. केरळचा संदर्भ देऊन पुणे येथील RSSच्या गुंडांनी पुणे येथील माकपाच्या कार्यालयावर हल्ला केला आणि कार्यालयामध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर धक्काबुक्की केली. ऑफिसमध्ये ऑइल सांडलं. बांधकाम कामगार आणि मोलकरणींच्या संदर्भात काम करत असतानाचे जे काही फाईल आहेत त्या फाईलवर तेल ओतून ऑफिस पेटून देण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. हा अतिशय भ्याड हल्ला आहे. CPMची नांदेड जिल्हा कमिटी आणि डावी लोकशाही आघाडी याच्या वतीनं आम्ही या RSSच्या गुंडांच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाला आम्ही विनंती करतो की तात्काळ या गुंडांना अटक करा. आज माकपाने केलेल्या मोर्चामध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार विरोधात विशेष रोष दिसून आला. माकपाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. उद्या शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकवणे बंधनकारक असल्याने आज शाळेमधील शिक्षकांची आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी संचासाठी तारांबळ उडाली. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आता ग्रामीण भागातील जनतेशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी जनसंपर्काचे माध्यम म्हणून प्रसारवाहिनीचा पुरेपूर वापर करण्याचे ठरविले आहे. असेच वाटतं. दरवर्षी देशभरात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा एक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तो पारंपरिक पद्धतीने यावर्षी मात्र मोदी सरकारने देशातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना शिक्षण दिनाचा आपला संदेश पोहोचविण्यासाठी दूरचित्रवाणी, आकाशवाणी संच पुरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने देखील असाच आदेश काढला असून प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. माननीय प्रधानमंत्री यांचे प्रसारित होणारे भाषण ऐकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याची संपूर्ण तयारी गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्याकडून सर्व शाळांना माहिती देऊन करून घेतलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी विद्युत आहे, वीज आहे, त्या ठिकाणी सर्व ते टीव्हीवरून हे भाषण ऐकणार आहेत आणि ज्या ठिकाणी वीज नाही त्या ठिकाणी रेडिओवरून ते भाषण, प्रसारित होणारं भाषण ते विद्यार्थ्यांना ऐकविणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसोबत तसंच विद्यार्थ्यांसोबत देखील संवाद साधणार आहेत. त्याची उत्सुकता प्रत्येक विद्यार्थ्याला निश्चितच असणार. परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वच शाळेत दूरदर्शन संच असले तरी विद्युत पुरवठा आहे असे नाही आणि सर्वच शिक्षक पंतप्रधानाच्या या उपक्रमाला प्रतिसाद देतील असे नाही. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. सूर्यकांता पाटील, भास्करराव पाटील, माधवराव किन्हाळकर यांचा 700 कार्यकर्त्यासह भाजपात प्रवेश. 98 शिक्षकांच्या भरती प्रकरणी जिल्हा परिषद विभाग वादात. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. संविधान पार्टी होणार बहुजन समाज पक्षात विलीन. पाऊस पडून सामाजिक वनीकरण विभागाकडे नागरिकांची पाठ. यावर्षी होणार अत्यल्प वृक्ष लागवड. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पंतप्रधान मोदीचे भाषण ऐकवणे बंधनकारक. बकपाच्या कार्यकर्त्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा. पुणे येथील हल्ल्याचा केला निषेध. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.